पण आपण म्हणतो ना बायपास काढला तुम्ही त्या मीटरमध्ये दिसतं किंवा काय त्या त्रुटी असतील ते सगळं खरं आहे. तुम्हाला जे नवीन तंत्रज्ञान आणायचं हा ऐका ना, आता गाव जोडले ना पूर्ण तालुक्यात शेतातलं काढलं. माझ्याकडचा एरिया त्यांचा नाही शहरी नाही. आता माझ्याकडे ना हे बघा हा रोड आहे ना इकडून फक्त उंदीरवाडी कोटमगाव 2 दिवस इथं. तुम्हाला एक माहिती आहे का नागड्याला नागडं तुमच्याकडे आग नका काढू माझ्याकडे ते माझ्याकडे नसतो नागडं फिटर तुमच्याकडे नसेल हे मला मान्य आहे. परंतु महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचा जो भोंगाळ कारभार चाललेला आहे, कारण स्मार्ट मीटर म्हणून बसवलं जातं का त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेतले जाते बदलण्यासाठी. परंतु जे पूर्वीचे जे मीटर होते ते खूप चांगले होते. आता हे स्मार्ट मीटरमुळे लोकांना जिडे 500 रुपये बिल येत होतं ते कंटिन्यू भरणारे लोक त्याला आज 1500 रुपये 4 पट भरावं लागतंय काहींना. जो आहे त्या संदर्भात आज आम्ही शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आणि जो वीज वितरण कंपनीचा जो भोंगाळ कारभार झालेला आहे त्या भोंगाळ कारभार जर न थांबलास तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू. महावितरण कंपनीला आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं का ते स्मार्ट मीटर जे तुम्ही सक्तीने बसवित आहे ग्राहकावर त्याचा 4 पट लोड आला आहे. ते मीटर मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. ज्या मीटर मध्ये ज्या ग्राहकाला 200 रुपये 500 रुपये बिल येणार तो डायरेक्ट 2 ते 3 हजार रुपये बिल यायला लागलाय. जर या मीटरचा बंदोबस्त या महावितरण कंपनीने केला नाही तर येत्या 15 दिवसामध्ये आम्ही भव्य असं रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.